नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की जर एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या पूर्ण कंट्रोलमध्ये गेला तर त्याला आपण हिप्नोटायझेशन झालं असं म्हणतो. पण काही वेळेला अशा पद्धतीने हिप्नोटायझेशन करण्यासाठी व्यक्तीच लागतो असं नसून एखाद्या रस्त्यामुळे सुद्धा हिप्नोटायझेशन होऊ शकतं आणि त्यालाच आपण हायवे हिप्नोसिस किंवा रोड हिप्नोसिस असं म्हणतो. गेल्या काही वर्षांच्या मध्ये समृद्धी महामार्गावरती अनेक अपघात झाले आणि त्याच्या मग हाच हायवे हिप्नोसिस कारणीभूत होता असं म्हटलं गेलं आणि त्यानंतर हा विषय थोडा चर्चेत आला. आणि म्हणूनच आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये हा हायवे हिप्नोसिस नेमका का होतो, त्याच्यामागे शास्त्रीय कारणं कोणती आहेत आणि तो किती डेंजरस आहे आणि जर त्याला टाळायचं असेल तर आपण कोणकोणत्या उपाययोजना करू शकतो हे बघणार आहोत. मला माहिती आहे की आपला आजचा विषय हा थोडा ट्रॅफिक रिलेटेड आहे, पण अल्टिमेटली ह्याच्यामध्ये आपल्या लाईफचीच रिस्क आहे, म्हणून आपण आजच्या ह्या महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत. पहिल्यांदा आपण नेमकं हे हायवे हिप्नोसिस काय आहे हे बघूया. शक्यतो एखादा सरळ रुंद रस्ता ज्याच्यामध्ये भरपूर ट्रॅफिक नाही, कुठलेही भरपूर साईन बोर्ड्स नाहीत किंवा लक्ष विचलित करणारे कुठल्याही गोष्टी आजूबाजूला नसतात, अशा सरळ रस्त्यांच्यावरती म्हणजेच हायवेजवरती आपल्याला हे हिप्नोटायझेशन होताना दिसतं. जे बऱ्याच वेळेला 2 तासाचं सलग ड्रायव्हिंग केल्यानंतर एखाद्या ड्रायव्हरमध्ये दिसू शकतं. ह्याच्यामध्ये त्या ड्रायव्हरचा स्टीअरिंगवरती पूर्ण कंट्रोल असतो, त्याची नजर रस्त्यावरती पूर्ण खिळलेली असते, समोर दिसणारे दृश्य तो बघत सुद्धा असतो आणि मेंदूद्वारे ती सगळी दृश्य व्यवस्थित रेकॉर्ड सुद्धा होत असतात. पण फक्त ही रेकॉर्ड झालेली जी दृश्य असतात त्याच्यावरती विश्लेषण मात्र मेंदूद्वारे होत नाही आणि त्यामुळं मेंदू हा रिअल टाइम रेटायनल फीडबॅक म्हणजेच डोळ्यांच्या मधून जी रिअल टाइम दिसणारे दृश्य आहेत त्याच्यावरती कुठलाही विचार न करता स्वतःच्या प्रेडिक्शन्सवरती ड्रायव्हरला ऑर्डर देत असतो. थोडक्यात मेंदू ह्या वेळेला ऑटो पायलट मोडवरती जातो आणि त्यामुळं आजूबाजूला असणारे साईन बोर्ड्स, एखादा चौक असेल किंवा एखादा पेट्रोल पंप जिथं त्या ड्रायव्हरला थांबून पेट्रोल टाकायचं असेल, अशा अनेक गोष्टी बाजूने निघून जातात. ड्रायव्हर तिथून पुढे जातो पण त्याच्या लक्षात सुद्धा येत नाही की आपण एवढा रस्ता क्रॉस केलेला आहे. थोडक्यात त्या हिप्नोटायझेशनच्या वेळेमध्ये ड्रायव्हरला कुठलीही गोष्ट लक्षात राहत नाही आणि त्यानंतर मग एखादा आवाज झाला किंवा एखादा मोठा हादरा बसला की ड्रायव्हर ह्या हिप्नोटाइज स्टेटमधून बाहेर येतो आणि मग आपण इतकं अंतर कसं काय पुढं आलो ह्याचं त्याला आश्चर्य सुद्धा वाटायला लागतं. आणि त्यामुळंच आपल्याला हा हायवे हिप्नोसिस किती डेंजरस आहे हे लक्षात येतं. हा हायवे हिप्नोसिस झोपेपेक्षा थोडा वेगळा आहे, कारण झोपेमध्ये मान तिरकी होणे, जांभई येणे आणि स्टीअरिंगवरचा पूर्ण कंट्रोल नाहीसा होणे ही लक्षणं दिसतात, ती इथं दिसत नाहीत. वेरदेम ह्या संशोधकाने 1978 साली ह्याच्यावरती संशोधन करताना सांगितलं की सरळ रस्ते ज्याच्यामध्ये वळणं खूप नसतात, ज्याच्यामध्ये व्यवधान खूप नसतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच ड्रायव्हरच्या रोजच्या माहितीचा जर रस्ता असेल तर त्याला रस्त्यावरती ड्रायव्हिंग करत असताना जास्त लक्ष द्यावं लागत नाही. अशा वेळेला त्याचा मेंदू ऑटो पायलट मोडवरती म्हणजेच ह्या हिप्नोसिसमध्ये जाण्याची जास्त शक्यता असते. म्हणजेच प्रेडिक्टेबल एन्व्हायरमेंट किंवा प्रेडिक्टेबल रोडवरती ही घटना आपल्याला जास्त दिसते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला असे सरळ मोठे हायवेज असतात, ट्रॅफिक खूप कमी असतं, त्यावेळेला ड्रायव्हरचा स्पीड सुद्धा जास्त असतो आणि जेव्हा 140 पेक्षा जास्त स्पीडमध्ये गाडी चालू असते त्यावेळेला साहजिकच ड्रायव्हरची नजर ही रस्त्यावरती खिळून राहते. रस्त्यावरती म्हणण्यापेक्षा सुद्धा त्या रस्त्यावरती ज्या व्हाईट लाईन्स आखलेल्या असतात त्याच्यावरती ड्रायव्हरची नजर एकटक राहते आणि त्याच्यामध्येच ड्रायव्हर भान हरपून जातो, हिप्नोसिसमध्ये जातो आणि त्यामुळेच ह्याला व्हाईट लाईन हिप्नोसिस असं सुद्धा म्हटलं जातं. शहरातल्या रस्त्यांच्या मध्ये मात्र भरपूर ट्रॅफिक असतं, अनेक चौक असतात, भरपूर गाड्या ये जा करत असतात, आजूबाजूला लाईट्स सुरू असतात, साईन बोर्ड्स असतात, गिअर शिफ्ट वारंवार करावा लागतो आणि ह्या सगळ्यामुळं शहरातल्या रहदारीच्या रस्त्यांच्या वरती हिप्नोसिस होण्याचं प्रमाण जवळपास नगण्य असतं. ही स्थिती खूप डेंजरस असते कारण याच्यामध्ये आपल्याला 2 प्रमुख गोष्टी दिसतात. पहिली गोष्ट म्हणजेच मेंदूचा रिॲक्शन टाइम खूप कमी झालेला असतो आणि त्यामुळे कुठलंही आलेलं अचानक वळण
अचानक येणारं डायव्हर्जन किंवा समोरच्या गाडीने जर एकदम ब्रेक मारला तर त्याला रिस्पॉन्ड करण्याचा टाईम खूप कमी झाल्यामुळं अपघात होण्याचे चान्सेस खूप वाढतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजेच इथंच आपल्याला अवेअरनेस लॅपसुद्धा दिसून येतो. म्हणजेच आजूबाजूला अनेक साईन बोर्ड्स असतात ज्याच्यामध्ये मेंदूचं लक्षच नसतं आणि त्यामुळं ते साईन बोर्ड्स दृश्य म्हणून जरी दिसले तरी सुद्धा त्याच्यावरती विश्लेषण केलेलं नसतं आणि म्हणून अनेक वेळेला ज्या सूचना रस्त्यावरती दिलेल्या असतात, कधी कधी एखादा रस्ता बंद आहे, अचानक येणारं वळण आहे, अशा सूचना मेंदूद्वारे प्रोसेस होत नाहीत आणि त्यामुळे सुद्धा अपघात होतात. 1931 साली सुद्धा ह्याच्यावरती एक संशोधन करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये हा एक मानसिक आजाराचा प्रकार आहे असं म्हणण्यात आलं. पण 1963 साली डॉक्टर G.W. विलियम्स यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थद्वारे एक संशोधन केलं आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की हा एक शारीरिक प्रकार आहे आणि ज्याच्यामध्ये आपल्याला मज्जासंस्था अफेक्ट झालेली दिसून येते आणि त्यांनीच ह्या स्थितीला हायवे हिप्नॉसिस असं नाव दिलं. त्यांनी पुढे असंही सांगितलं की फक्त नवख्या ड्रायव्हर्सनाच हा त्रास होतो असं नसून जुन्या ड्रायव्हरना सुद्धा ह्याचा तेवढाच धोका आहे. कारण ज्या वेळेला ड्रायव्हर खूप जुने असतात त्यावेळेला त्यांना ड्रायव्हिंग कंडिशन्स प्रेडिक्टेबल असतात, रस्ते त्यांच्या ओळखीचे असतात आणि त्यामुळं बऱ्याच वेळेला त्यांचा मेंदू ऑटो पायलट मोडमध्ये जाण्याची शक्यता असते. हा प्रकार खूप प्राणघातक आहे. ह्याच्यामुळे मोठ्या अपघातांना निमंत्रण सुद्धा मिळू शकतं आणि म्हणूनच एखाद्या ड्रायव्हरला जर अशी कंडिशन येणार असेल तर ती अगोदरच कळावी आणि मग अशा ड्रायव्हरला जागं सुद्धा कशा पद्धतीने करता येईल ह्यावरती अनेक संशोधनं सुरू आहेत. पण ड्रायव्हरच्या बाजूला जो सहप्रवासी असतो तो सुद्धा काही लक्षणांच्या वरून ड्रायव्हर हिप्नॉसिसमध्ये जातोय हे ओळखू शकतो. त्यामध्ये डोळे जर अर्धवट मिटलेले असतील, नजर रस्त्यावरती एकटक खिळून राहिलेली असेल, गाडीचा स्पीड खूप वाढवत चालला असेल किंवा अनेक साईन बोर्ड्स मिस होत असतील, ड्रायव्हिंग एरर जर ड्रायव्हरकडून होत असेल तर ह्या लक्षणांच्या वरून तो ड्रायव्हर हिप्नॉसिसमध्ये जातोय हे कळू शकतं. ही स्थिती तुम्ही टाळू सुद्धा शकताय आणि त्याच्यासाठी तुम्हाला काही टिप्स देतो. आपण बघितलं की जवळपास 2 तासाचं सलग ड्रायव्हिंग केल्यानंतर अशा पद्धतीची स्थिती हायवे हिप्नॉसिस येऊ शकतो आणि त्यामुळे सलग 2 तासाचं जर तुम्ही ड्रायव्हिंग केलं असेल तर गाडी बाजूला घ्या, चहासाठी कॉफीसाठी थोडा ब्रेक घ्या, गाडीतून उतरा, थोडा आजूबाजूला फेरफटका मारा, स्ट्रेचिंग करा, ज्यामुळे मेंदूला आलेलं जडत्व म्हणजेच ब्रेन फॉग कमी होईल. गाडी चालवत असताना सुद्धा तुम्ही ज्यावेळेला म्युझिक ऐकताय त्यावेळेला एकसुरी म्युझिक ऐकू नका. तुमची प्लेलिस्ट व्हेरिएबल ठेवा. कधी शांत संगीत ऐका तर कधी हिपहॉप म्युझिक सुद्धा ऐका, ज्यामुळे तुमचा मेंदू प्रत्येक वेळेला अलर्ट मोडवरती राहील. तुम्ही टॉक शोज किंवा पॉडकास्ट सुद्धा ऐकू शकताय कारण त्याच्यामध्ये जी चर्चा चाललेली असते त्या चर्चेमध्ये सुद्धा थोडं तुम्ही गुंतून जाताय, त्याच्यावरती सुद्धा विचार करताय, त्यामुळे मेंदू ऑटो पायलट मोडला जाणार नाही. तुम्ही रेडिओ सुद्धा ऐकू शकताय कारण FM वरती आपल्याला ॲड्स चालू असतात, गाणी चालू असतात, रेडिओ जॅकीचं आधीमध्ये बोलणं सुद्धा चालू असतं आणि त्यामुळे सुद्धा तुमचा मेंदू अलर्ट राहतो. ड्रायव्हर जर बाजूच्या प्रवाशाशी बोलत बसला तरी सुद्धा असा हिप्नॉसिस होत नाही. फक्त बाजूला बसणारा व्यक्ती हा झोपणारा नसावा तर तो बोलणारा असावा आणि म्हणूनच जर लॉंग ड्राईव्ह असतील तर शक्यतो एकट्याने करू नये असं म्हटलं जातं. त्याच्यासोबत कोणी ना कोणीतरी असायला पाहिजे. त्यासोबतच आपण बघितलं की जर आपली नजर एकटक रस्त्यावरती राहिली तर हिप्नॉसिस होतो आणि त्यामुळे सरळ सलग रस्त्यावरती न बघता आधीमध्ये रिअर मिररमध्ये सुद्धा नजर टाका, जेणेकरून मागची दृश्य दिसत राहतील, आपली नजर थोडीशी हलत राहील. आजूबाजूला येणाऱ्या साईन बोर्ड्स, दिसणारी झाडं, येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या, त्याचे नंबर प्लेट्स असं सुद्धा बघायचा प्रयत्न करा, ज्यामुळं आपली नजर जर हलती राहिली तर मेंदू ऑटो पायलट मोडला कधीच जात नाही. जर तुम्ही प्रवासापूर्वी जड जेवण केलं असेल तर ह्या हिप्नॉसिसची शक्यता जास्त राहते आणि म्हणून लांबचा प्रवास करण्यापूर्वी थोडं हलकं जेवण घ्या आणि भरपूर पाणी प्या. तुमचं हायड्रेशन मेंटेन ठेवा. त्यानंतर प्रत्येकाची गाढ झोपेची एक वेळ असते, ती प्रत्येकाला माहिती असते. त्या गाढ झोपेच्या वेळेमध्ये शक्यतो ड्रायव्हिंग करणं टाळा आणि गाडीत बसताना सुद्धा तुमच्या सीट रिक्लाइन ठेवू नका, तर तुमची सीट ॲडजस्ट करून अपराईट पोश्चरमध्ये म्हणजेच तुम्ही ड्रायव्हिंग करताना सरळ बसाल ह्याची खात्री करा.
आता जे रस्ते खराब असतात, भरपूर खड्डे असतात, अशा रस्त्यांच्यावरती ड्रायव्हिंग स्पीड बदलत राहतो, गिअर शिफ्ट होत राहतो, ड्रायव्हरला हादरे बसत असतात आणि त्यामुळे हिप्नॉसिस होत नाही. पण म्हणून खराब रस्ते ठेवणं हा ह्याच्यावरती मार्ग नाही. त्याच्याऐवजी जर ट्रॅफिक डिपार्टमेंटतर्फे जर चांगल्या कलरफुल साईन बोर्ड्स जर त्या रस्त्यावरती लावल्या किंवा जर काही डेकोरेटिव्ह पीस लावले, रस्ता जर सुंदर केला, तर ड्रायव्हरची नजर सुद्धा एंगेज राहील अशा दृश्यांना बघण्यामध्ये आणि त्याला ब्रेन फॉग सुद्धा येणार नाही आणि त्यामुळे हिप्नॉसिस होणार नाही. आणि याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच रस्ता सुंदर होईल आणि प्रवास सुद्धा आनंदीदायी होईल. आपण आजपर्यंत ऐकत आलोय की रस्त्यावरती लक्ष देऊन गाडी चालवायला पाहिजे. हे जरी खरं असलं तरी सुद्धा आधेमध्ये लक्ष विचलित होणं सुद्धा गरजेचं आहे आणि सलग ड्रायव्हिंग न करता थोडं थोडं ब्रेक घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे. ह्याच्यामुळे हिप्नॉसिस पण टळेल आणि मोठे अपघात सुद्धा आपल्याला टाळता येतील. तुम्ही सुद्धा जर कधी अशा पद्धतीच्या हायवे हिप्नॉसिसचा जर अनुभव घेतला असेल तर आमच्यासोबत नक्की शेअर करा. आजचा कंटेंट कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कळवा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटतोय. धन्यवाद.